मित्रहो, महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आणि महायुतीतले काही नेते मंत्री अगदी अल्प काळामध्ये पुरेसे बदनाम झालेले आहेत. काही मंत्र्यावर तर वादग्रस्त मंत्री म्हणून शिक्का बसलेला आहे. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर सोशल मीडियातून अगदी सडकून टीका रोजच्या रोज होत आहे. विरोधक सतत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असतात. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून तर सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आणि मग तरी सुद्धा कोणी आणि कितीही मागणी केली तरी देवेंद्र फडणवीस राजीनामा देत नसतात आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच धसका घेतल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे, पण त्या निवडणुकीची भीती फडणवीसांना आतापासून वाटू लागलेली आहे. नुकत्याच 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये डझनभर मंत्र्यांना ज्या प्रकारे पराभवाचा सामना करावा लागलेला आहे, त्यामुळं महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या कपाळावर चिंतेचं सावट आलेलं आहे. या राज्यातील निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा दिसून आला. डझनभर मंत्र्यांचा पराभव झाला. या निकालातून आपण सर्वांनी धडा शिकण्याची गरज आहे असं आता देवेंद्र फडणवीस यांना वाटू लागलेलं आहे. आणि त्यामुळेच त्यांनी एकनाथ शिंदे गट आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी यांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. धोक्याचा. आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये अपयशी ठरलो तर आपल्या सर्वांना अशाच प्रकारच्या मोठ्या धक्क्यांना सामोरं जावं लागू शकतं. महायुती सरकारमधील सर्व पक्षांनी आपल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पुन्हा जर सत्तेत यायचं असेल तर त्यांनी आतापासून तयारी सुरू केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मंत्री आणि नेत्यांना कार्यालयातील जबाबदारी सोडून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम करा. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा आणि तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा पराभव होण्यामागं जनतेचा संताप हे प्रमुख कारण आहे. त्यामुळं महायुतीनं आत्तापासूनच पुढच्या विधानसभेसाठी तयारी केली पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटलं. तसा इशारा दिला, तशा सूचना दिल्या. बघा, मागच्या विधानसभा निवडणुकापूर्वी लाडकी बहीण योजना आणली आणि संपूर्ण समीकरण बदललेलं होतं त्या निवडणुकीमध्ये. पण राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहिली तर 2029 मध्ये अशी समीकरण बदलणारी योजना राबवणं अवघड आहे. त्यामुळं पुढील निवडणूक केवळ सरकार आणि मंत्र्यांच्या कामगिरीवरच लढावी लागेल. म्हणूनच सगळ्या मंत्र्यांना आधीच त्यांनी सावध केलेलं आहे. 5 राज्यातील निवडणुका झाल्या, पण धसका मात्र महायुतीने घेतलेला आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनाही पुढच्या निवडणुकीची चिंता आतापासून लागलेली आहे. फडणवीस यांनी इतर मंत्र्यांना तर इशारा दिला, पण त्यांच्याकडे असलेलं गृह खातं कुचकामी ठरतंय, निष्क्रिय ठरतंय, अपयशी ठरतंय. त्याचं काय? लाडकी बहीण योजना आणून जनतेचा पैसा फुकटात वाटला, आडमार्गानं सत्ता मिळवली. पण आता पुढच्या निवडणुकीत काय? की पुन्हा एकदा ईव्हीएम सरकार? काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावी, एवढी एक आणि अत्यंत माफक अपेक्षा. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.